आखाती देशातील युद्धाच्या भारताला झळा. गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतली 20% हॉटेल्स बंद. पुरवठा सुरळीत न झाल्यास पुढच्या 3 दिवसात 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता. एलपीजी सिलेंडरचा बुकिंग कालावधी 21 वरून 25 दिवसांवर. युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. खनिज तेल गॅस पाठोपाठ आता देशावर डिजिटल संकट. युद्ध चिघळल्यास देशातील इंटरनेट सेवा धोक्यात येण्याची शक्यता. आखाती देशातल्या युद्धाच्या आगीमध्ये खनिज तेलाचा भडका. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल प्रति बॅरल $112 तेलाचे दर 4 वर्षातील उच्चांकावर. डोनाल्ड ट्रम्प यांची पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा. आखातातील युद्ध थांबवण्याची पुतीन यांची विनंती. तर ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धाचा दाखला देत पुतीन यांना डिवचलं. आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन संकटामुळे पाकिस्तानात लॉकडाऊन. पाकिस्तानातील सर्व शाळा 2 आठवड्यांसाठी बंद. सरकारी इंधन भत्त्यामध्येही कपातीचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांची धावाधाव सुरूच. दिल्लीमध्ये केजरीवाल अखिलेश यादवांच्या भेटीनंतर रोहित पवार आज राहुल गांधींची भेट घेण्याची शक्यता. संसदेमध्ये आजही गदारोळ होण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावर होणार चर्चा. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू करणार चर्चेची सुरुवात. वाढवण बंदराविरोधात मुंबईमध्ये 23 मार्चला मोर्चा. मच्छीमार, शेतकरी, आदिवासी पुन्हा एकवटणार. गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा. पालघरच्या जव्हारमधील भूमिपुत्र एल्गार संघटनेपुढे प्रशासन नरमलं. 7 तासांच्या धुलाई आंदोलनानंतर कामावरून कमी केलेल्या 60 महिलांना पुन्हा घेतलं सेवेत. मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेची लाट. तापमानाचा पारा 40च्या उंबरठ्यावर. उन्हाच्या झळा आणि उकाड्यांनं महामुंबईकर हैराण.